झालं. हे गाईज द माय युट्यूब चॅनल काय म्हणते आम्हाला जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मला हेच बोलता येतं, हे मध्ये त्यांचं या बायचं इंग्लिश चालू झालं. काय नाही, छान बोलता आदित्य सगळ्यांना. काय बोलायला लावलं होतं मग आपलं टिंगल्या घेतलं. हा काय म्हणतात, हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब. हे गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल वर. आम्हाला ते पटापटा बोलताय वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आपल्याला येतं बाबा, आपण सगळं काही बोलू शकतोय. ऑलरेडी आपण सगळी भाषा बोलू शकता आहे, असं काही प्रॉब्लेम नाहीये. हे गाईज युट्यूब चॅनल ते बघा ते तिकडून बोलते. आपल्याला इथं आता गहू दळून झालेले आहे, म्हणजे एवढं पीठ दळलं आहे इथं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, चण्याची डाळ दळायला लावायची आहे. त्यासाठी आधीवर गिरण साफ करायची, तेव्हा ती डाळ दळायला लावायची. आणि मला अर्जंटली डाळ दळून पाहिजे नाही, कायसाठी का मला त्याचं काहीतरी अर्जंटली काम आहे म्हणजे काय काम. खायला दिलं नाही का तिला नको दाखवू, त्या पिऊनी पाहिजे जिंदगी खराब केली माझी. मला फोन आलता पण कट केला व्हिडिओ. त्याला नेहमीच फोन येत असतो. तर आता आपल्याला डाळ दळायला घालायची, भरपूर सारे काम. नेहमीच फोन होतो म्हणून मी आता फ्लाईट मोडवर टाकला. हा, आता त्यांनी फ्लाईट मोडवर टाकून फ्लाईट मोड. तर आता मी डाळ टाकून देते याच्यामध्ये. कसली डाळ बाबा? हरभऱ्याची. तर मी रेडीमेड पीठ नाही घेऊन येत, ही डाळ आधीवर उन्हात वाळत घातली होती. आमचं साफ करायला एक माणूस ठेवलंय. हे डाळ वाळल्यानंतर हे पहिलं ठेवलंय आमचं चक्कीवाले भैया. सगळ्यात पहिले भूमीचं लग्न झालं होतं ना, तर भूमिकानी चक्की बिघडून ठेवली होती. काय टाकलं होतं मम्मी? तिनं काय बाजरीचं पीठ लावलं होतं आणि चाळणच नीट नाही लावली. तर तिने काय केलं, परत त्या बाजरीचं पीठ वरती टाकून दिलं. आता पण मला कन्फर्म खात्री नाहीये का चाळण बसवली का नाही. नव्हती लावली. ऐका मग मी सांगते तुम्हाला, हिने काय केलं होतं माहिती, या बाईला फक्त तेच पाहिजे. ढिलं ठेवलं होतं, टाईट नव्हतं बसवलं, असं बसवलं होतं. आणि हे ना भुसा सगळा बाहेर आला होता. फक्त हे असं आत नव्हतं लावलं बर का, असं लावलं होतं तिने. आणि नवरा बायकोनी कला काय केली माहितीये का, ते उचललं आणि टाकलं त्याच्यात, आणि दोघ जण वरतून दाबते आत नव्हतं जायचं म्हणून. तेव्हा मी कामाला जात होते ना, घरी नसायचे मी, त्याच्यामुळं मग असा घोटाळा झाला होता. आता मी घरीच आहे, कारण घरात भरपूर सारे काम. मम्मी पण मी शिकले ना आता. हो, आता म्हणजे मग डायरेक्ट बिल्डरच बनवून टाकला. मशीनला माणूस करून टाकला. नाही, बिल्डरच झाला तो माणूस सध्या आता. हो, आता बिल्डर. आता आपल्याला मशीन चालू करायची. दाखवा तुमचा बायशे. इकडे ये, चला आदित्य. मम्मी थांब ग, ले बुंग 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 आवाज आहे. मशीन मध्ये सगळं मशीनचाच आवाज आहे. या वहिनी भूमी वहिनीचा फाटेल आवाजासारखा मशीन येते. हो, आणि तुम्हाला मगाशी ऋतूच्या पण हो बोलली. मध्ये खूप सारा पसारा दिसला असणार आहे, बरोबर की नाही. तर आता हे भांडे घासून इथं गेलेले, म्हणजे ते अजून पाणी निथळल्यानंतर लावणार आहे. इथं पण आहे भांडे, आणि इथं आता आपल्याला भात घालायला पाणी. सगळा मग सगळं राडा होता, आता सगळं आवरून घेतलंय. आवरून घेतलंय आणि थोडा जो पसारा दिसतोय तो संध्याकाळचा स्वयंपाक. मग अशी कसं चालू होते. हा, मगाशी ना भूमी ना 2 डोळ्यांनी झोप घेत होती. मी नाही झोपत, हे दोघं झोपते, हे दोघं झोपतात. मी नाही झोपत, हे दोघं झोपतात. माझ्या आवडीला एक दगत येते मला. माझ्या आवडले अहो का तेच आहो म्हणले. आवयो तिला त्रास देतात, आवयो मी म्हणजे. झोपत नव्हते, ते बंद व्हायला लागले. अहो, मन मी 3 वेळेस उठवलं बरं का तिला. 3 वेळेस भूमी उठ बरं का, भूमी उठ. उठली नाही बरं का. म्हणजे काय झालं, रील्स चालू ठेवत होते आणि तिला वाटलं का मी ताईंना असं वाटेल का मी रील्स बघते, झोपलेली नाही. खरंय, असं काही मोठा आवाज सोडून ठेवला आणि मला राग आला बघ. आणि घोरती कशी मी हे सांगितलं नाही बरं का. मी काय माहित नाही मला, मी घोरते ते. मी झोपलेच नव्हते. मी झोपलेच नव्हते. आदित्य सरकार आज सुट्टी
सुट्टी घेतलेली आहे म्हणजे सकाळपासून तो घरी नाही काल निघाला ना माझ्या मांड्या जाम झाल्या गाडीवर. तो खूप लांब गेला होता ना पहिल्यांदा गाडी चालवली त्याच्या मांड्या अशा जाम झालेल्या म्हणतो. ते जाऊ द्या मम्मी सकाळी पण असंच झालं बरं का. तिला म्हटलं मम्मी आल्या तिच्या डोक्याला लागली ती अशी कडपा कस काय मग तिकडचं घाबरून चौकटी होती ती. म्हणलं मम्मी आल्या मम्मी ती कडकड उठली. तुम्हाला सांगू काय करतात माहितीये मला का तर डुकलाच लागतो पोरींची काय सवय तुम्हाला खरं सांगते ते काय करतात काम करते आपण ते नंतरून वेळानंतर वेळ झाल्यानंतर नुसतं पळायचं त्याच्यामध्ये काय उपयोग आहे. तर माझं म्हणणं काय राहतं पटकन आवरून आपण रिकामं होत जाऊ म्हणून मग त्या टचकत्या. मला सांगायचं कारण हे आहे का मग मी आल्यानंतर अरे मम्मी आल्यावर तिने आवरलं नाही आपण म्हणून त्या टचकल्या. मी काय म्हणते नाही कपडे गाडी घातले आणि तिथंच ठेवले नाही कपाटात. हा. आणि ही डायरेक्ट ढुलका घेतला तिने तिथं. मी नाही दोघी पण मी नाही तसं नाही. आता तर डुकला घेतला पण दुपारी सकाळी यांना मी सांगितलं तुम्ही आवरून यावरचं काम कपडे आणा आणि मी तोपर्यंत काहीतरी करते बा. आंघोळीला चालले होते मला रेसिपी काढायची आहे की नाही. हा गेल्या डुगू वरती काय कपडे बिपडे आणले त्यावर घड्या घालत त्यावर घातल्यावर का आणि कंटाळा आल्यानंतर थोडस टाइमपास करत बसले तेवढ्यात मी वरती का जावा माझा टॉवेल आणायला. मग मी ऋतू लगेच हातामध्ये साडी तिच्या हातामध्ये पॅन्ट काय का त्याच्या आधी असे हात ठेवून पाहिलं. आणि मग तुमच्या बांगड्यांचं का पैंजणांचा असं करून टच करून उठल्या साडी घेतली घडी घालायला लागल्या. या ऋतू एक दिवस तर काय सांगू तुम्हाला यांच्याकडून अशी करामत झाली. तर कुकर लावला त्यांनी ते कुकरचं काय झालं ते सांगू. ते लय जुनं वालं ना ती डाळीचं. अहो काय झालं बारका जर्मनचा कुकर होता ना त्यात आम्ही स्टीलचा टोप ठेवला डाळ त्याच्यात टाकून आणि तो चिटकला कुकरला खाली. पाणीच नाही त्याच्यात. सत्यानाश म्हटलं कुकर घ्या आपल्या डोक्यात आपटून. हा जळत निघतच नव्हता किती पण वेळ निघत नव्हता. मी पातेलं ठेवलं होतं ना. हा स्टील नाही का सपाटशी निघ काय माहिती काय झालं होतं निघतच नव्हतं. आणि मी गेले होते कामाला तू कामाला गेलती आणि मग त्याच्यानंतर आणि मग मला सांगायचं ना घाबरल्या त्या. आम्ही म्हटलं कशाला घाबरायचं मला सांगायचं ना तुम्ही असं असं चालू होतं. काय झालं होतं माहितीये का म्हणजे तुझं लग्न नव्हतं झालं मम्मीने लोणचं आणलं होतं आणि लोणच्याची बरणी मला घासायला दिली होती आणि मी तेलकट काढण्यासाठी ना गॅसवर कडक पाणी त्या बरणीत ओतलं आणि ती आली वरती विरगळून तिने बघती अंडा कोई झाली. आणि विचार काय केला कचऱ्यात टाकलं का मम्मीला कळण का कचऱ्यात टाकलं म्हणून तिनं घरामागे टाकलं. घरामागे टाकली आणि मम्मी म्हणते का ऋतू ती लोणच्याची बरणी पाठीमाग कुणी ग टाकली म्हणलं काय माहित मग. तिनं बरणी फेकून दिली. तिला एखादी फेकती तर लहान फेकती ना पण तो मला सापडला तिचा काहीतरी केलं तिनं माझ्या मागे चुकीचं काम तर ते सापडलं. ते घाबरण्यासाठी फेकून दिली. त्याच्यामुळे तिनं काय केलं तेव्हापासून बरणीमध्ये पाणी टाकायचं सोडून दिलं. मी माझ्याकडनं पण अशा लय बशा फुटलेल्या आहेत. ते समोर फोडलंय त्या नाही. मी लपून काय केलं माहिती नाही का तुम्हाला कपाटात चायनीज सापडलं होतं. सगळे राज निघून राहिले. ते मम्मी ना आम्ही ना ऋतू त्यांच्या खोलीत काहीतरी करत जुन्या घरात राहत होतो ना तेव्हा काहीतरी करत होतो आणि मम्मी ना आरशात बघत होते आणि काहीतरी केलं मम्मीने कपाट उघडलं आणि त्यात चायनीज सापडलं. ते चायनीज म्हणजे रात्रीच होतं. रात्री खाल्लेलं होतं. रात्री खाल्लेलं म्हणजे ते कचरा तिनं यांचं कसं माहितीये का हे नाटक करणार फुगून बिगून बसणार मग रात्री नवऱ्याला आणायला लावणार चायनीज. असं काही नाही मी सांगते यांच्या यांचं भांडणं झाले ना मग हे असे गोड होतात काहीतरी खायला किंवा कॅडबरी किंवा चायनीज त्यांना माहिती राहतं या दिवशी या बायकोला आपल्या हे आवडतं म्हणून यांची भांडणं मिटतात असं असतं. बाकी काय नाही दुसरं. मग काय आता मी रील्स काढून घेतो यांचं कव्हर चालू राहील. काय बनवणार मग रेसिपी आता
मी आहे माझ्या चॅनलवर येणारे रेसिपी बघायला विसरू नका. पारंपरिक चला मग बाय. बाय.